नमस्कार. नील मल्टी इव्हेंटच्या नीलम कट्ट्यावर आपले सर्वांचे परत सहर्ष स्वागत. आज मी तुम्हाला प्रॉमिस केल्याप्रमाणे दुसरा भाग घेऊन आली आहे. लेखक, संगीतकार, कवी, गायक आणि खूप चांगले शिक्षक असे कौशलजी इनामदार यांना घेऊन आली. सर, आपण मगाशी पहिल्या भागाचा शेवट केलं तेव्हा सुरेशजींचं एक फार सुंदर गाणं तुम्ही आम्हाला ऐकवलं, गर्दनिळा गगनझुलामधलं. बरोबर. तर माझी अशी इच्छा आहे की आता एखादी कविता ऐकवा तुमची आम्हाला. ओके. अ, तसा काही रूढ अर्थाने मी कवी नाही, पण मी काही गाणी लिहिलेली आहेत आणि त्यातलं एक जे गाणं मी लिहिलेलं आहे ते तुम्हाला ऐकवतो. हंसिका अय्यर बरोबर मी जिचा गेल्या भागात उल्लेख केला, तिच्या बरोबर मी एक प्रोजेक्ट रसयात्रा नावाचा आम्ही एक कार्यक्रम करतो आणि अच्छा. बँड आहे आमचा तो. तर त्याच्यातलं हे गाणं आहे. भीगे भीगे लम्हों की भीगी भीगी यादें, भीगे भीगे लम्हों की भीगी भीगी यादें, भीगे भीगे होठों के भीगे भीगे वादे, भीगे भीगे लम्हों की भीगी भीगी यादें, भीगे भीगे होठों के भीगे भीगे वादे, भीगी भीगी सांसों का मिलके उलझना, सारी पहेलियों का पल में सुलझना, भीगी भीगिया भीगी भीगी सांसों का मिलके उलझना, सारी पहेलियों का पल में सुलझना, वाह वाह. की पहेलियों के बनते थे नगमे, रंग जाती फिर मैं तेरे रंग में, भीगे भीगे लम्हों की भीगी भीगी यादें, भीगे भीगे होठों के भीगे भीगे वादे. लगता है अब वो कोई ख्वाब ही था, भीगे भीगे सावन का शराब ही था. लगता है अब वो कोई ख्वाब ही था, भीगे भीगे सावन का शराब ही था. कब से खड़ी हूँ मैं आंखें बिछाए, पर मुड़ के वो रुत नहीं आए, भीगे भीगे लम्हों की इतनी सी कहानी, भीगे भीगे लम्हों की इतनी सी कहानी, होठों पे नगमे आँखों में पानी, आँखों में पानी, आँखों में पानी. किती सुंदर आहे सर, खूप सुंदर, अगदी मनापासून आवडलंय. तर आता तुम्हाला एक गमतीशीर प्रश्न विचारते. बरं. गाणं लिहितो गीतकार, आता तुम्ही दोन्ही भूमिकेमध्ये वावरत असता. हो. गाणं लिहितो गीतकार, संगीत देऊन सजवतो संगीतकार, मग फायनली ते गाणं कुणाचं? याच्या पुढे पण तुम्ही खरं सांगितलं पाहिजे. हे त्याच्यात
वाद्यांचे रंग संगीत संयोजक भरतो. हो, मग ते नक्कीच. गातो गातो आणि मग शेवटी कोणीतरी ते कन्झ्युम करणारा वेगळा असतो, म्हणजे श्रोता असतो. हो. हा. तर माझं म्हणणं आहे की ही एकमेव अशी संपत्ती आहे की गीतकार लिहितो ज्या क्षणी, तेव्हा ते 100% त्या गीतकाराचं होतं आणि तो ते संगीतकाराला देतो त्या क्षणी ते 100% त्या संगीतकाराचं होतं, पण त्याच्यातनं 1% ही गीतकाराचं कमी होत नाही. म्हणजे ते ऍड होत राहतं सगळं. मग संगीतकार त्या संगीत संयोजकाला देतो, तेव्हा ते गाणं 100% संगीत संयोजकाचं होतं आणि त्याच्यातला 1% ही संगीतकाराचा किंवा कवीचा कमी होत नाही. मग ते गायकाकडे जातं. ते गायकाचं 100% होतं, पण गीतकाराचा, संगीतकाराचा आणि संगीत संयोजकाचा 1% ही कमी न होता त्या गायकाचं होतं आणि गायक जेव्हा ते गातो आणि ते श्रोत्याचं गाणं होतं, तेव्हा ते गीतकाराचाही 1% कमी होत नाही, संगीतकाराचा 1% कमी होत नाही, संगीत संयोजकाचा 1% कमी होत नाही आणि गायकाचंही 1% कमी होत नाही. आणि शेवटी जे काहीच नसतं, जी खरं तर हवा असते सुरुवातीला, त्याचं जे 500%च्या 500% गाणं ते राहतं, या असं म्हणतात ते कायमस्वरूपी राहतं आणि ते सगळ्यांचं होऊन जातं. अगदी अशी अगदी. खूप सुंदर, खूप सुंदर. सर, अतिशय अतिशय सुंदर उत्तर दिलंय तुम्ही. मला वाटतं की आपण ज्याच्यावर चित्रित करतो त्याचंही ते गाणं थोडंसं होतं. कारण होतच. लोक म्हणतात की ते जितेंद्रचं गाणं, जितेंद्रचा आज हो, वाढदिवस आहे, हो. जितेंद्रचं गाणं म्हणा. गाणं. हो, हो. बरोबर, बरोबर. तर अगदी अशा त्या पद्धतीने गाणं ही अशी गोष्ट आहे, की त्याचा स्पर्श झाला, की म्हणजे त्याचं त्याचं सोनं होऊनच जातं. म्हणजे ते परीसच येतो एका अर्थाने, की ते अगदी त्याचं होऊन जातं गाणं आणि तो माणूस सोन्याचा होऊन जातो असा. अगदी अगदी खरंच खूप भाग्यवान लोक आहात. सर, तुम्हाला शब्द सामर्थ्य किंवा शब्दांचं सगळं वरदान वडिलांकडनं मिळालं असं तुम्ही म्हणालात. हो, हो. तर मला सांगा की कवी आणि लेखक म्हणून असलेल्या शब्द सामर्थ्याचा चाली लावताना कसा उपयोग होतो? मला तरी खूप होतो. तर पाडगावकरांनी आता लिहिलेलं आहे, की संथ निळे हे पाणी, वर शुक्राचा तारा, पुरळ्या लहरींमधुनी शीळ घालितो वारा. आता हे संथ निळे पाणी त्यांनी लिहिलेलं आहे. पण मग ते नेमकं संथपणा त्याचा कसा आहे? हे जे बिटवीन द लाईन्स आहे ना, की ते ते संगीताच्या माध्यमातनं येऊ शकतं लोकांपुढे. की संथ निळे पाणी म्हणायला खूप शक्यता आहेत, की ते कसं संथ असेल. पण त्या संथपणामध्ये आपण कसे आहोत? पाणी तर संथ आहे. पण त्या पाण्याच्या संथपणाची छटा ही आपल्या मनोवस्थेवर अवलंबून असते. हम्म. की संथ पाणी हे तुम्हाला अतिशय निष्क्रिय, डेड असंही वाटू शकतं किंवा ते संथ आहे याच्यात कमालीचा शांत रस आहे असंही वाटू शकतं. हा? आता ती नेमकी छटा काय आहे? संथ निळे हे पाणी, वर शुक्राचा तारा, एवढं म्हटलं तर तुम्हाला कळणार नाही. पण संथ संथ निळे हे पाणी, वर शुक्राचा तारा. तर याच्यातनं जो टाइम क्रिएट होतो त्याच्यात आणि तो संथपणा, शांतपणा तो येते. आता दूर कमान पुलाची एकलीच अंधारी. ओके. आता त्या दूर कमान पुलाची एकलीचा अंधारी, याच्यात ते दृश्य तर डोळ्यासमोर येतंय, पण त्याच्यामध्ये बिटवीन द लाईन्स काय आहे, की दूर कमान पुलाची एकलीच अंधारी. तर आता समजा की एकच कमान आहे फक्त तिकडे, असंही म्हणू शकतो. पण असं ती एक एकच कमान ती अशी एकाकी वाटत होती मला. तर त्याला आता त्या एकलीला एकाकीपणाची पण छटा लागली. मग काय होईल? दूर कमान पुलाची एकलीच अंधारी.
त्या एकलीचला कोमल स्वर तिकडे लावणं, तर हे सगळं शब्दातनं आलेलं आहे ना. तर ते ते कळले शब्द तुम्हाला आणि त्याच्यातला भाव लक्षात आला तुमच्या, त्याच्यातल्या वेगवेगळ्या छटा, त्याचे वेगवेगळे पदर लक्षात आले, तर तुमचं गाणं म्हणजे तुमचं कॉम्पोजिशन हे जास्त तुम्ही म्हटलात तसं ना कॉम्प्लेक्स होतं. गोष्टी कॉम्प्लेक्स असतात आणि आपण काय साधं सोपं आहे असं सहज म्हणतो आपण. ओके. ऍक्च्युली आपण साधं सोपं आणि सहज आपण हे एकत्र म्हणतो बऱ्याचदा. पण जे साधं असतं ना ते अभावानेच सोपं असतं. त्यामुळे कॉम्प्लेक्सिटीमध्ये सुद्धा साधेपणा असू शकतो, पण सोपेपणा नसतो त्याच्यात. नक्कीच, नक्कीच. तर हे तुम्हाला कधी लक्षात येतं की तुम्हाला त्या शब्दांची तुम्हाला एक शब्दांबद्दल आस्था असेल आणि त्याच्यातले बारकावे तुम्हाला कळले, तर त्याची लज्जत वाढते आणि मग तुम्ही आणखीन वेगवेगळ्या छटा तुमच्या गाण्यातनं उलगडू शकता. मंडळी तुम्ही बघताय संगीतकाराला किती प्रचंड म्हणजे एकांगी नाही तर बहुअंगाने विचार करायला लागतो त्या भाषेचा, त्या अर्थाचा, त्या गीताचा आणि त्यानंतर तो आपल्यापर्यंत जेव्हा पोहोचवतो तेव्हा त्याच्या मागे खूप सारा विचार झालेला असतो. सर पण मग भाषेचा एवढा फील असणं आवश्यक आहे. मग परक्या भाषेतला एखाद्या म्हणजे समजा आता आपल्याला न येणाऱ्या एखाद्या भाषेचं कधी अशी संधी आली आहे तुम्हाला की ह्याला चाल लावून द्या किंवा ह्याला हे करून द्या किंवा ऍक्च्युअली मग तेव्हा तुम्ही गीतकारांवर अवलंबून असता, कारण मग तुम्ही चाल आधी करता. मग चाल आधी केली तर तुम्हाला, पण एक मी तुम्हाला सांगू का की एका भाषेची तुम्हाला आवड असली आणि त्याच्यात समजा गोडी निर्माण झाली, तर तर तेच तत्व इतर सगळ्या विषयांना आहे. अच्छा. हा. आणि त्याच्यात प्रमुख गोष्ट म्हणजे जिज्ञासा आणि कुतूहल. कधी कधी भोचकपणा पण थोडासा, की तुम्हाला काय आहे त्याच्यात हे जरा उकरून काढण्याची तुम्हाला एक जिज्ञासा इच्छा पाहिजे, पाहिजे. हो. इच्छा पाहिजे. हा. अगदी. की काय आहे जरा आपण बघूया की काय त्या भाषेचं आहे. त्यामुळे मी फार इतर भाषांमध्ये काही केलेले नाहीये, ज्या मला येतात भाषा, हिंदी, उर्दू, मराठी, क्वचित प्रसंगी इंग्रजी, तर अशाच याच्यात मी त्या हे केलेल्या आहेत. नाही पण खूप महत्वाचा मुद्दा आहे हा की तुम्हाला अर्थवाही ते काव्य म्हणजे अर्थवाही जर चाल लावायची असेल तर त्याचा अर्थ नीट म्हणजे लोकांच्या मनाला भिडला पाहिजे, तो आधी आपल्याला समजला पाहिजे संगीतकार म्हणून. हो. फारच सुंदर उत्तर. सर आपण आता तुमच्या एका वेगळ्या गोष्टीकडे लक्ष वेधूया. FTII मध्ये तुम्ही विशेष व्याख्याते आहात. कुठल्या हो. विषयाचे आणि कसे आणि त्याबद्दल काहीतरी सांगा. माझा मित्र आहे तिथे मिलिंद दामले, आणि त्यांनी पहिल्यांदा तो टेलिव्हिजन च्या FTII म्हणजे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आहे ना, तर टेलिव्हिजनच्या विभागामध्ये तो एडिटिंग शिकवतो. अच्छा. संकलन शिकवतो तो. तर त्यांनी पहिल्यांदा मला विचारलं की तू संगीताच्या रसग्रहणाबद्दल तिथे बोलशील का, की संगीत कसं ऐकावं आणि त्याच्यात काय नेमकं आहे की जे आपण ऐकलं पाहिजे. आणि मी म्हटलं जरूर मी करतो. आणि पहिल्यांदा मी ते ट्रायल बेसिसवरच केलं, म्हणजे त्यालाही माहिती नव्हतं की मी किती बोलू शकेन. त्याला साधारण अंदाज होता, पण मलाही माहिती नव्हतं की मी नेमकं काय विद्यार्थ्यांना देऊ शकेन. पण ते पहिल्या वर्षी केलं आणि नंतर मग असं लक्षात आलं की याच्यात खूप विद्यार्थ्यांनाही काही नवीन गोष्टी मिळतायत आणि एक वेगळा दृष्टिकोन मिळतोय. आणि जसं मी बोलत गेलो तसं मलाही बऱ्याच गोष्टी चित्रपटाच्या किंवा टेलिव्हिजनच्या अंगाने सुचत गेल्या की आपण हे करतो. आता परवा कालच माझ्यापर्यंत एक क्लिप आली आहे की बॅकग्राऊंड संगीत म्युझिक चुकलं, पार्श्वसंगीत समजा वेगळंच झालं, तर किती त्या एकाच सीनला वेगळा अर्थ येतो. तसं कोणीतरी ब्रुसलीच्या एका क्लिपवर एंटर द ड्रॅगनच्या अत्यंत रोमॅन्टिक म्युझिक लावलेलं आहे त्याला, आणि मग तो कसा वेगळा अर्थ येतो करंट बॅकग्राऊंड म्युझिक. मग त्यांनी अगदी रागाने एकमेकांकडे कटाक्ष टाकलेले आहेत, पण बॅकग्राऊंड म्युझिक सगळं अत्यंत सॉफ्ट रोमॅन्टिक वाजत असल्यामुळे
तो त्याच्या प्रतिस्पर्ध्याकडे सुद्धा अतिशय प्रेमाने बघतोय की काय, असं त्या म्युझिक मधनं वाटायला लागलं. इतका तो संगीताचा परिणाम होतो. तर ते वेगवेगळ्या गोष्टी माझ्या असं लक्षात आलं की आपण विचार करतोय आणि मग ते 5-6 वर्ष आता मी FTI मध्ये जातोय आणि किती सुंदर अनुभव त्या विद्यार्थ्यांना आणि तुम्हाला सुद्धा. सर, आत्ताच्या तुमच्या बोलण्यावरून मला असं विचारायचं की मग माणूस कानावर विश्वास ठेवतो जास्त का डोळ्यावर? कारण त्या सीन मध्ये मागे रोमॅन्टिक म्युझिक वाजतंय, तर मग कानावर जास्त विश्वास ठेवतो का डोळ्यावर ठेवतो मनुष्य? कुठल्या तरी एका इंग्रजी कवीने म्हटलेलं आहे, मला वाटतं रॉबर्ट फ्रॉस्ट असावा बहुतेक, पण मला नेमकं माहिती नाही, आठवत नाहीये. पण तो म्हणाला की वी लिव्ह अंडर द टिरनी ऑफ द आय. आपण डोळ्याच्या जुलमाखाली एका अर्थाने आपण जगत असतो की, कारण इतका तो प्रभावी आणि थोडासा आग्रही अशी ती संवेदना आहे आपली, की तुम्ही जे बघता तेच तुम्हाला खरं वाटतं. आज सुद्धा म्हणजे अगदी तुम्ही साधी गोष्ट बघा, चित्रपटाच्या बजेटमध्ये तुम्ही जे दिसतंय त्याचं बजेट जास्त असतं, जे ऐकू येतं त्याचं बजेट कमी असतं. पण 50% चित्रपट तुम्हाला चित्रपट जितका वेळ बघता तुम्ही, तितका वेळ तुम्ही तो ऐकता सुद्धा. पण त्याच्याकडे आपलं लक्ष कमी जातं आणि त्याच्याबद्दल विचार कमी होतो, कारण तो म्हणतो तसं वी लिव्ह अंडर द टिरनी ऑफ द आय. ते डोळे दाखवतील ते आपण सत्य मानून चालतो. आणि जेव्हा ते म्युझिक येतं, मी तुम्हाला सांगतो की FTI मध्ये विशेषतः गेल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की आपण जास्त विचार करतोय आणि तो विचार आपण केलेला आहे, पण त्याला कधीही आपण शब्दरूपात मांडलेलं नाहीये. तर तो असा आहे की बॅकग्राऊंड म्युझिक का, तर एका FTIच्याच ग्रॅज्युएटची मी मुलाखत ऐकली होती. कोणीतरी मला सांगितलं, मला वाटतं माझ्या भावाने मला सांगितलं होतं त्याच्याबद्दल. तर तो म्हणाला की हे संगीत बिंगीत मला काही कळत नाही, कारण जेव्हा 2 माणसं बोलत असतात तेव्हा त्यांच्या मागे काय बॅकग्राऊंड म्युझिक वाजवायला कोण व्हायोलिनिस्ट गेला होता? तर माझा भाऊ जरा तो संगीत प्रेमी आहे, तो म्हणला अरे कॅमेरामन तरी कोण गेला होता मग त्या दोघांना? नाही का? खरं आहे ना. हा, तर पण माझं उत्तर असं आहे त्याच्यावर की मग संगीत का, तर तुम्ही चित्रपट बघत असता किंवा टेलिव्हिजन मालिका किंवा, तर तुम्ही ते ना 2 डायमेन्शन मध्ये बघत असता. एक तर ऐकू येतंय तुम्हाला आणि दिसतंय, पण बाकीच्या ज्या 3 संवेदना आहेत की चव आहे, स्पर्श आहे आणि काय गंध आहे, हो, तर या 3 याचा आपण वापरच करत नाही आहोत. बरोबर आहे. पण मग त्या अनुभवाचं अनुभूतीत रूपांतर कसं होणार? तर यावेळी संगीत ही इतकी ॲब्स्ट्रॅक्ट आणि एका अर्थाने सबलाईम अशी गोष्ट आहे की तुम्हाला तो प्रसंग जगल्याचा फील देते. म्हणजे आता उदाहरणार्थ पहिल्यांदा नायक नायिकेला स्पर्श करतोय असा सीन आहे, तर हार्प असतो, तर तुम्हाला त्या स्पर्शात काय आहे नेमकं, की प्रेम आहे, आपुलकी आहे, माया आहे, तर हे त्या वाद्यावरनं कळतं ना. अगदी बोलतात वाद्य ती. तुम्हाला ते स्पर्श कळतो तो. आता हे इतर इंद्रियांचं काम संगीत करत असतं, तिकडे संगीत घेत असतं, तर त्यामुळे तो संगीताचा महिमा आहे. येस सर, तुम्ही बोलताना सुद्धा वेगवेगळ्या लेखकांचे दाखले देता, म्हणजे तुमचं लेखनही वाचनही अफाट आहे असं माझ्या लक्षात आलंय. पण तुमच्या लेखनाबद्दल मला विचारायचं आहे की क्षितिज जसे दिसते हे पुस्तक मला वाचायचंय, पण आवृत्ती संपली, याचा अर्थ लोकांना ते आवडलं आहे. पण तुम्ही त्या पुस्तकाबद्दल काहीतरी सांगा आम्हाला, कारण ते मला लगेच वाचायला मिळण्याची शक्यता कमी आहे. प्रहार वर्तमानपत्राचे संपादक आल्हाद गोडबोले
यांनी पहिल्यांदा मला सांगितलं, की तुझे विचार इतके वेगळे आहेत संगीताबद्दल आणि तू खूप विचार करतोस त्याच्याबद्दल, तू बोलतोस इतका भरभरून, तर तू हे लिहून ठेवायला पाहिजेस आणि हे लिहिलं पाहिजेस. आणि ज्या क्षणी ते म्हणजे तेव्हा ते महाराष्ट्र टाइम्समध्ये होते जेव्हा त्यांनी मला हे सांगितलं. आणि मग त्यांनी मला जेव्हा ते प्रहारचे संपादक झाले, तेव्हा ते म्हणाले, की काही नाही आता माझ्या इकडे तू एक कॉलम सुरू कर. आणि तिथे मी पहिल्यांदा एक 6 महिने गाण्यांबद्दलचा संगीताबद्दलचा कॉलम तिकडे सुरू केला. आणि तेव्हा माझ्या असं लक्षात आलं, की आपल्याला हे मजा येते करायला, की आपण नेमका काय विचार करतोय तो थोडासा क्रिस्टलाइज होतो आणि आपलाही विचार जरा स्पष्ट होतो जास्त. तर मग त्याच्यानंतर मग मी प्रहारसाठी लिहिल्यानंतर मग सकाळसाठी काही लिहिलं, दिव्य मराठीसाठी काही लिहिलं, महाराष्ट्र टाइम्ससाठी एखाद दुसरे आर्टिकल्स लिहिल्या, काही दिवाळी अंकांमधनं लिहिलं. आणि मग त्या सगळ्या लेखांचं एकत्र संकलन हे क्षितिज जसे दिसते ह्याच्यात केलं. तर त्यामुळे त्याच्यात त्या 2 भाग आहेत. ती माझी अत्यंत आवडती कविता आहे ग्रेसची. क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी, देहावरची त्वचा आंधळी छिलून घ्यावी कोणी, वा वा गाय जशी हंबरते तसेच व्याकुळ व्हावे, बुडता बुडता सांज प्रवाही अलगद भरून यावे. वा वा मग त्या पुस्तकाचे 2 भाग केले. हे गाण्याबद्दल नाहीयेत लेख, एकूण आयुष्याच्या दृष्टिकोनाबद्दल आहेत. त्या भागाचं नाव क्षितिज जसे दिसते केलं आणि गाण्याबद्दलचे जे लेख आहेत त्याचं नाव तशी म्हणावी गाणी असं केलं. अच्छा 2 पुस्तक आहेत. नाही 2 भाग, त्या एकाच पुस्तकातले 2 भाग आहेत. हा एकाच पुस्तकात. गाण्यावरचे लेख आणि गाण्याव्यतिरिक्त लेख. खूप सुंदर आणि ते लवकर वाचायला मिळू दे अशी माझी इच्छा आहे. हो मी पण बघतोय आता की कोण ते आता दुसरी तर आवृत्ती. तुम्ही मला असं वाटतं मराठी प्रेमी आहात म्हणून मराठी अस्मिता कल्चरल फाउंडेशनची तुम्ही स्थापना केलीत. बरोबर. तर ह्याचं काय कार्य आहे आणि कसं चालतं, म्हणजे ह्याच्या अंडर तुम्ही काय काय करता फाउंडेशनच्या अंडर? ऍक्च्युली आम्ही आता काही कार्यक्रम करतो. मराठी अस्मिता कल्चरल फाउंडेशनचं युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर आता आम्ही दीपक करंजीकरनी ग्रेसच्या कवितेवर एक अख्खी मालिका केली. अच्छा. अभिनेते आणि लेखक दीपक करंजीकर, ज्यांचं घातसूत्र आहे पुस्तक फार अप्रतिम आहे. तर त्यांनी ग्रेसच्या कवितेवर एक मालिका केली, तर ती आम्ही केली. कुसुमानिल नावाचं पुस्तक जे कुसुम जयवंत आणि कवी अनिल यांच्यामधला 1922 ते 1921 ते 1925-26 असा जो पत्रव्यवहार आहे बापरे. त्यातला, तर तो आम्ही कुसुमानिल नावाचं जे पुस्तक त्यांनी 71 साली छापलं होतं, त्याची पण एकच आवृत्ती आली आणि त्याच्यानंतर ती आवृत्ती आली नाही. तर आम्ही त्या पुस्तकाचं आता पुनर्प्रकाशन केलं. अरे वा. कारण हे संचित आहे मराठी. आता उदाहरणार्थ मराठीमध्ये प्रेम व्यक्त करण्यासाठी भाषा नाही. मराठी मुलं सुद्धा, हल्लीची मराठी मुलं इंग्रजीतल्या 3 शब्दांचा उपयोग करतात प्रेम व्यक्त करायला. नक्की नक्की. हा, तर ती भाषा नाही याची जाणीव 1932 साली श्रीव्यंकेतकरांना झाली होती आणि त्यांनी पु य देशपांडेंना एक पत्र लिहिलं होतं की आपल्या भाषेमध्ये प्रेम व्यक्त करण्यासाठी भाषा नाही डेव्हलप झाली, तर तुमचा प्रेमविवाह झालेला आहे, तर तुम्ही तुमच्या अनुभवांचं कथन नाट्यछट्टेच्या रूपात केलं तर. विद्यासेवक नावाचं त्यांचं पब्लिकेशन होतं, त्याच्यात ते म्हणाले मी तुम्हाला जागा देईन आणि अनुभविकांचे मासले पुढच्या पिढ्यांसाठी उपयोगी ठरतील, असं त्या काळात त्यांनी लिहिलेलं आहे. किती दिव्य दृष्टी असणार त्या माणसाला. ही खरंच खूप काळाच्या पुढचीच माणसं आहेत ना. तर हे जे पाहिजे करायला भाषेच्या संदर्भात थोडंसं गांभीर्याने विचार करून थोडासा काही गोष्टी जे आपल्याला जमेल ते केलं पाहिजे.
तर त्याच्यासाठी मराठी अस्मिता कल्चरल फाउंडेशनची स्थापना मराठी अभिमान गीत झाल्यानंतर माझ्या जे लक्षात आलं की हे करायला पाहिजे आपण, ते केलं. आणि आता आम्ही एक खूप माझा विचार आहे की एक फार म्हणजे आम्ही काम सुरूच केलेलं आहे. एक अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प, ज्याला मी अमृताचा वसा असंच नाव देतोय. अच्छा. कारण भाषेचा वसा आहे हा. आणि आपली अमृता ते पैजा जिंकणारी भाषा आहे, त्यामुळे तो अमृताचाच वसा आहे. तर ते असं की मराठी, आज तुम्ही आता पुस्तकाचा उल्लेख केला, तर पहिली आवृत्ती संपली म्हणजे ती 1000चीच आवृत्ती होती. पण 10 कोटी लोक आहेत जे मराठी बोलतात. आणि मराठीतल्या मोठ्या मोठ्या लेखकांच्या सुद्धा आवृत्ती, पहिली आवृत्ती 1000चीच असते. असं का? किमान 1 लाखाची असली पाहिजे ना. 10 कोटी लोक बोलत तेवढा असतील. विश्वास असला पाहिजे आपला आपल्या बरोबर. तर साहित्यावर. 1% त्याचा नको का? हो, पाहिजे ना. नक्कीच 1% सेल पाहिजे. पण तसं होत नाही. आणि त्यामुळे माझ्या मनात की एक जी मरगळ आली आहे आणि पुढच्या पिढीला कसं मिळेल. आता कुसुमाग्रजांची कविता, तर आपल्या पुढची पिढी ग्रंथालयांच्या धोळीतल्या शेल्फमध्ये जाऊन यांची पुस्तकं काढेल कुसुमाग्रजांची आणि वाचेल, आणि मग त्यांना कुसुमाग्रज माहिती होतील. अशा आपण गोष्टीची वाट न पाहता त्यांना समजेल अशा इडियम मध्ये, त्यांना समजेल अशा प्रकारामध्ये त्यांच्यापर्यंत ही कविता पोहोचवली पाहिजे. आणि म्हणून मी ठरवलंय की मराठी जी अभिजात कविता आहे, म्हणजे आधुनिक अभिजात, जी यांच्यापासून सुरू होते, केशवसुतांपासून सुरू होते, केशवसुतांपासून ग्रेस पर्यंत किंवा महानोरांपर्यंत ही जी कविता आहे, हा जो काळ आहे, समृद्ध काळ कवितेचा, या कविता जगातल्या सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञानात रेकॉर्ड करायच्या. म्हणजे कुसुमाग्रजांचं पृथ्वीचं प्रेमगीत हे चेकोस्लोवाकियाला जाऊन प्राग सिटी फिलहार्मोनिक ऑर्केस्ट्राच्या 100 फिरंग म्युझिशियन्स बरोबर रेकॉर्ड करायचं. जगाच्या पाठीवर न्यायची मराठी कविता. आणि जिथे जिथे मराठी माणूस आहे, तिथे तिथे गाणारा मराठी माणूस आहे, तर अशा सगळ्या लोकांना याच्यात इन्व्हॉल्व करायचं आणि अख्ख्या पृथ्वीच्या 5 खंडांवर हा प्रकल्प करायचा आणि मराठीचा झेंडा रोवायचा. असा प्रकल्प आम्ही हातात घेतलाय. त्याची पहिली फेज जी आहे, पहिल्या 12 कविता ज्या इथेच भारतात आम्ही रेकॉर्ड करू, आणि नंतर मग जगातल्या वेगवेगळ्या कोपऱ्यातल्या वेगवेगळ्या मोठ्या वादकांबरोबर आम्ही रेकॉर्ड करू. अशा आम्ही आता कवितांची एक मोठी यादी काढलेली आहे आणि ती करायला सुरुवात केलेली आहे. 3 तर कविता अगदी आनंदाने आणि अभिमानाने ऊर भरून आलाय सर, कारण मराठीवर जसं तुमचं प्रेम आहे तसं माझंही प्रेम आहे. आणि छोट्या छोट्या पद्धतीने सगळे करतात, परंतु मंडळी जे कोणी ऐकतायत हा कार्यक्रम आणि जे मराठी प्रेमी आहेत, त्यांनी नक्कीच ह्या प्रोजेक्टला काय मदत लागते हे विचारावं. त्याची माहिती आम्ही आपल्याला जरूर देऊ आणि नक्की मदत करावी, कारण मराठी जगलं पाहिजे, मराठी वाचलं पाहिजे, मराठी अजून समृद्ध झालं पाहिजे. सर, मला तुम्हाला विचारायचं, जसं तुम्ही मराठीवर प्रेम करता तसं वेस्टर्न म्युझिकही मला वाटतं तुम्हाला आवडतं. हो. तर तुम्ही अनेक कार्यक्रम करता, त्यातला रेन रागा या कार्यक्रमात जॉर्ज ब्रुक्स आणि लुई बँक्स असतात. हो. त्याबद्दल मला फार उत्सुकता वाटते की म्हणजे ह्या कार्यक्रमात काय असतं. त्याच्यात काही माझी कॉम्पोजिशन्स आहेत, बहुतेक इन्स्ट्रुमेंटल आहेत, काही मध्ये शब्द आहेत, पण ते माझ्या कॉम्पोजिशन्सना लुई बँक्सनी अरेंज केलं. आणि शशी व्यास, पंचम निषाद चे, ज्यांचा आता बोलावा विठ्ठल जोरात सुरू काय कार्यक्रम, तर ते अत्यंत म्हणजे फार वेगळे आणि उच्च दर्जाचे इव्हेंट्स चांगल्या चांगल्या लोकांबरोबर करण्यात माहिर आहेत. तर त्यांच्या डोक्यातली कल्पना होती की हा आपण ट्रेन रागा करूया आणि तो तुझ्या कॉम्पोजिशन्सवर बेतूया. कारण फ्युजन म्युझिकमध्ये बऱ्याचदा असं होतं की 2 वादक वाजवतात, पण त्याला एक आकृतीबंध राहत नाही. म्हणून त्यांनी मला घेतलं की ते म्हणाले की तू कॉम्पोजिशन्स कर, आणि त्या वेगवेगळ्या कॉम्पोजिशन्स आम्ही त्याच्यात सादर करतो. आणि 2 कार्यक्रम मला वाटतं तसे झाले. आणि जॉर्ज ब्रुक्स अमेरिकेतनं आले होते. ते अत्यंत जगविख्यात जॅझ सॅक्सोफोनिस्ट आहेत.
आणि लुई बँक्सने त्याची अरेंजमेंट केली. आपल्याकडनं रूपक कुलकर्णी, त्याच्यानंतर विनायक नेटके, रवींद्रचारी यांच्यासारखे अत्यंत उत्तम उत्तम वादक, संजीव चिंबलगी, हंसिका अय्यर यांच्यासारखे फार चांगले गायक त्या कार्यक्रमात आम्ही एकत्र होतो. फारच सुंदर, कल्पनाच इतकी छान आहे आणि खूप मोठं मोठं काम चालू आहे सर तुमचं या माध्यमातून. लोकांना ज्यांना माहीत असेल ते कळतंय, मला खूप आनंद होतोय. सर तुम्ही बरेच अल्बम केले. हो. भद्रकळ्या मुठभर, गर्दनिळा गगनझुला, चाफ्याचे शिंपण, हो. जान्हवी, भावांजली, मनपाखराचे होई. हो. तर हे अल्बम्स करण्यामागे काय कल्पना होती? पहिला अल्बम कधी केला आणि कशी निर्मिती प्रक्रिया वगैरे असं? अल्बम करणं आता फार कठीण झालेलं आहे. एक तर विकत घेत नाहीत लोक. तर त्यामुळे काय आहे की आपल्याला वाटत असेल की मराठी चित्रपटेतर संगीत विशेषतः टिकावं, जी एकेकाळी आपली जीवनरेखा होती, तर ते आता व्हेंटिलेटरवर आहे जवळपास. हो. हाऊस म्हणून, केवळ हाऊस म्हणून लोक गाणी करू शकतात आता, कारण ते विकली जात नाहीत गाणी. कारण आता म्हणतात लोक की युट्यूब वगैरे आहे, पण तुम्हालाही माहिती आहे की युट्यूबच्या मॉनिटायझेशनला खूप वेळ लागतो आणि प्रत्येकालाच ते शक्य होत नाही. झालं तरी त्याच्यातनं येणारी जे उत्पन्न आहे ते काही फार नसतं, अगदी फारच किरकोळ असू शकतं. पण त्यालाही समजा लोकाश्रय मिळाला तर मग त्याचं काहीतरी होऊ शकतं. त्यामुळे अल्बम्सची प्रक्रिया खरं तर साधारण 2002 पर्यंत अशी ती कमी कमी होत गेली, कारण त्याच्यातनं उत्पन्न यायचं नाही. आणि मग केवळ हाऊस या सदरामध्ये लोक गाणी करतायत, विशेषतः चित्रपटेतर गाणी. आता अमृताचा वसा त्या निमित्ताने हे चित्रपटेतर संगीत जे आहे मराठीतलं अत्यंत समृद्ध परंपरा, गजाननराव वाटवे, जी.एन. जोशी, जे.एल. रानड्यांपासून जी सुरू झालेली आहे, तर त्या एका समृद्ध परंपरेतच जरा पुढे घेऊन जावं त्याला, आणि त्याला लोकांचा हातभार लागावा अशी ती माझी इच्छा आहे. पण मला असं वाटतं की चित्रपटेतर संगीत जास्तीत जास्त झालं पाहिजे, कारण त्याच्यामध्ये एक चित्रपटावर अवलंबून नसतं ते संगीत. की चित्रपट चालला तर संगीत चालतं, किंवा संगीत चाललं तर चित्रपट चालला असं होतं, किंवा ते लोकांपर्यंत पोचायला पाहिजे असं बऱ्याचदा होतं. तर त्यामुळे चित्रपटेतर संगीताला मराठी रसिकांनी जास्तीत जास्त एक प्रतिसाद दिला पाहिजे. खरंच आहे, कारण आता स्वतंत्र अस्तित्व असतं त्या संगीताला काहीतरी. अगदी बरोबर. आता माझ्या मनात असं आहे की मी एक ट्रायल बेसिसवर करणार आहे, पण अमृताचा वसाच्या पहिल्या फेज मधला एक भाग मी क्राऊड फंडिंगनी करू शकतो का हे बघणार आहे. नक्की. आणि त्यासाठी म्हणजे तुम्हा सगळ्या रसिकांची मदत सुद्धा मिळाली तर, आणि मदत नको आपण म्हणायला, कारण मदत हा जरा आहे, पण तुमचा सहभाग त्याच्यात असला नक्कीच. हा, आता एका अर्थाने कोऑपरेटिव्ह तत्वावर असं गाणं होऊ शकतं की तुम्ही तो प्रोड्यूस करता अल्बम सगळे मिळून, कुठल्या निर्मात्याकडे जायचं. की पूर्वी काय होतं माहितीये का, की निर्माते ठरवायचे की असा अल्बम पाहिजे. आता मी जान्हवी हा जो अल्बम आहे, खरं तर तो अष्टनायिका अशी थीम आहे त्याची, पण तो जेव्हा कंपनीने प्रोड्यूस केला ते म्हणाले नाही अष्टनायिका हे काही कळणार नाही लोकांना, आपण ते जान्हवीच नाव ठेवूया. त्याच्यात तो अल्बम सुद्धा गेला आणि लोकांना कळलं पण नाही, पण तो अष्टनायिका या नावानेच तो आला असता आणि त्याच्यातली थीम, त्याच्यातली गंमत कळली असती तर मराठी रसिकांनी त्याला जरूर दाद दिली असती असं मला वाटतं. तर ते निर्मात्यांच्या हातात जातं, कंपन्यांच्या हातात जातं, तेव्हा अशी ट्रॅजेडी होते जरा त्या गाण्यांची. तर त्या मनाने शुभ्रकाळ्या मुठभर आणि गगनझुला हे मीच प्रोड्यूस केल्यामुळे, किंवा गगनझुला अशोक बागवे सरांनी प्रोड्यूस केल्यामुळे तो फार आम्हाला ते टिकला. तरी आम्ही ते अजून विकले जातात त्याचे माझ्या वेबसाईटवर. ते विक्री करता आहेत हे 2 अल्बम्स आणि मराठी अभिमान गीत अर्थात.
पण ते लोक विकत घेतात. तर आता मी असा नक्की. विचार केलेला की एक गाणं करू आणि आता मी 2-3 गाणी आता नवीन करतोय, की जे मी अशीच आता किती काळ झुरशील हरशील तूही. ही वैभव जोशीची गझल आहे. ती मी आत्ताच Spotify किंवा याच्यावर YouTubeवर पण तुम्हाला बघायला मिळेल. पण तुम्ही Spotifyचे मेंबर असाल तर त्याच्यावर तुम्ही ऐका किंवा Apple म्युझिक आहे किंवा हे Amazon आहे. Gaana.com आहे किंवा कुठलं ते सावन आहे. तर अशा ठिकाणी तुम्हाला ते ऐकायला मिळेल. ते जरूर ऐका तुम्ही. नाही, पण मला खेद ह्याच गोष्टीचा वाटतो की ते जे निर्मिती होते, जे तयार करतात, ज्याच्यामध्ये ज्यांची कष्ट लागतात, त्यांना पण काही मिळालं पाहिजे या प्रोसेसमधनं. हो ना, हो ना, हो नाही ना. का, हे एक आहे. म्हणून या माध्यमातून आता मी परत एकदा आवाहन करते, मराठी अस्मिता कल्चरल फाउंडेशनचा जो हा उपक्रम आहे, ह्याच्यात आपला मराठीवर प्रेम असेल आणि आपल्याला जर त्याला मदत करायची असेल तर आपण नक्की माझ्याकडे त्याची बरोबर. डिटेल्स मागा, मी देईन ती आणि आपण तिथपर्यंत पोहोचू शकता. सर, तुमचे खूप मोठ्या मोठ्या व्यक्तींशी संपर्क आला, खूप जणांनी तुमच्यावर प्रेम केलं, तुम्हाला त्यांच्याकडून खूप काही मिळालं. तर आपल्या महाराष्ट्राचं अतिशय लाडकं व्यक्तिमत्व पु ल देशपांडे हो. यांच्याबरोबरचा तुमचा काय तो किस्सा आहे तो आम्हाला सांगा. पुलंबरोबर दोनदा त्यांची भेट अ, माझी झाली माझ्या सुदैवाने. आणि त्यातला एक किस्सा आता मी अनेक वेळा सांगितलेला आहे, पण तो सांगतो परत. पण जो दुसरा भाग आहे त्या किस्स्याचा, तो मला आता काही वर्षांपूर्वीच कळला. आणि तो फारच मजेशीर आणि मला अगदी माझ्या अंतर्मनाला स्पर्श करून गेला तो. त्याचं झालं असं, की मी अगदी नवीन म्हणजे 2 अल्बम्स माझे बाहेर आले होते. शुभ्रकळा मुठभर आणि रात्र भिजली नावाचा एक अल्बम होता. हे 2 अल्बम्स आले होते आणि त्याच्यात लोकांनी लोकांना पण आवडत होते. आणि एक दिवस मला अचानक फोन आला, की हॅलो, मी पु ल देशपांड्यांचा असिस्टंट बोलतोय आणि पु ल गेले 2 दिवस भाई फक्त तुमची गाणी ऐकतायत आणि त्यांना ती फार आवडलेली आहेत आणि त्यांना तुम्हाला भेटायची इच्छा आहे. एवढा सन्मान. हो, पण हे कोणालाही खोटं वाटण्याची शक्यता जास्त प्रँक आहे. वाटू शकतो की आणि असे प्रँक आम्ही कॉलेजमध्ये खूप केलेले आहेत इतर लोकांवर. तर त्यामुळे मला तर खात्रीच होती, की हा आमचा कोणीतरी मित्रमंडळींपैकी असणार आणि आवाज बदलून वगैरे. कारण पु ल देशपांड्यांचा असिस्टंट बोलतोय. पु ल फक्त तुमची गाणी ऐकतात गेले 2 दिवस. कुणाला खरं वाटेल? आणि आता त्यांना तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे. आणि कुठे? बरं, ते पुण्याला राहतात सगळं माहिती आहे. नाही, आत्ता आम्ही जांभूळपाड्याला आहोत, तिथे येऊन भेटा. अरे बापरे. हे सगळं जरा फार सगळं संदिग्ध दिसतंय. म्हणजे याच्यात काही संशयी आहे सगळं. तर मी म्हटलं, अहो नाही मी म्हटलं माझं लग्न होणार आहे आता 15 दिवसात, मला वेळ नाही अजिबात. असं मी एक उत्तर देऊन टाकलं. तर ते जे बोलत होते ते म्हणाले, नाही समजा तुम्हाला 4 वाजता फोन केला भाईंनी, तर तुम्ही असाल का? मी म्हटलं हां, असेन मी. आणि मी फोन ठेवून दिला आणि मी विसरून पण गेलो दिवसभरात, की असा काही फोन आला होता. आणि 4 वाजता तेव्हा काही मोबाईल वगैरे नव्हते. घरचा फोन खणखणला आणि साक्षात पु ल देशपांडे फोनवर. आणि मग मात्र माझी जी काही तारांबळ उडाली आहे. कारण मला अजिबात अपेक्षा नव्हती, की खरोखर पु ल देशपांडे. आणि मग ते म्हणाले, की नाही, मी गेले 2 दिवस ऐकतोय तुमची गाणी आणि मला ती फार आवडलेली आहेत. तर तुम्हाला भेटायची इच्छा आहे आणि मला असं कळलं, की तुमचं लग्न आहे, तर तुम्ही दोघेही आलात तर मी आशीर्वाद देतो तुम्हाला. अरे बापरे, काय मस्त. तर इतके ते फार प्रेमाने बोलले. मग आम्ही दुसऱ्या दिवशीच मी, माझी होणारी बायको म्हणजे आता जी आहे ती हं. आणि आमचा आणखीन एक मित्र परीक्षित भातखंडे, आम्ही असे 3 जण त्यांना भेटायला गेलो. त्यांची तब्येत बरी नव्हती म्हणून ते जरा आराम करण्यासाठी म्हणून जांभूळपाड्याला आले होते. आणि कुणालाही त्यांना भेटायची परवानगी नव्हती. दाराच्या बाहेर त्या पु ल देशपांडे आहेत तिथे म्हणून त्यांना बघायला ही गर्दी होती, पण कोणाला आतमध्ये यायची परवानगी नव्हती. आम्हाला त्यांनी आतमध्ये घेतलं आणि पुढचे 2 तास गप्पा. म्हणजे त्यांनी जे खरोखर त्यांच्या उशाशी
माझ्या 2 कॅसेट्स होत्या. 3 कॅसेट्स होत्या. भाग्यवान, खरंच हां. कौतुक आहे. आणि त्यांनी मला प्रत्येक जे माझं गाणं त्यांना आवडलं होतं, ते त्यांनी मला वाजवून दाखवलं, की हे गाणं याच्यासाठी आवडलेलं आहे. तर त्याच्यात गंमत म्हणजे एक ते रिलीज नाहीये, पण ते YouTubeवर तुम्हाला सापडेल गाणं, की "बाई या पावसानं" ही जी अनिलांची कविता आहे, ती कविता त्यांनी पण चाल केलेली आहे. म्हणजे पुलंची पण चाल आहे त्याला. अच्छा. आणि मी पण चाल केली. म्हणजे पुलंची चाल, बाई या पावसान, बाई या पावसान, अशी आहे. आणि मी दिलेली चाल, बाई या पावसान अय्यो, दोन्ही सुंदर. लावेली झिम झिम, अशी आहे. तर तुम्ही ऐकू शकता, युट्यूबवर आहे माझी चाल. नक्की नक्की, मी ऐकणार लगेच. हं. तर ते ते गाणं ऐकलं आणि मी त्यांना विचारलं, की "मग तुम्हाला कोणाची चाल आवडली जास्त?" तर त्यांनी तो बघितला, माझ्या डोळ्यात पण मिस्किल भाव होता आणि त्यांचेही डोळे असे लुकलुकले जरा. आणि ते त्यांच्या डोळ्यातला तो मिस्किल भाव आपल्याला माहिती आहे, की ते असे त्यांच्या डोळ्यात यायचं, ते असं चमकायचे डोळे त्यांचे. आणि ते म्हणाले, "नाही, मला माझं आवडलं." तर ते खूप आम्ही हसलो तेव्हा. आणि मग ते म्हणाले, की "तू इतकं सगळं करतोयस, तर पैसे वगैरे मिळतात की नाही तुला?" कारण लग्न व्हायचं होतं म्हणून हो, त्यांनी हो, काळजीने हो, हो. विचारलं असेल. गाण्या तर मी म्हटलं, ऍक्च्युली म्हटलं की फुकट कार्यक्रम असेल तर लोक जास्त येतात वगैरे. मग ते म्हणाले, मग तुला असं का वाटलं की आपण कवितांनाच वगैरे चाली कराव्या? तर मी अगदीच तरुण होतो आणि मला सगळे उत्तर देतात, तसं मी पण एक स्टँडर्ड उत्तर दिलं. म्हटलं नाही, मला काहीतरी वेगळं करायचं होतं. त्याबरोबर त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि ते म्हणाले, की तू चांगलं कर, वेगळं आपोआप होईल. क्या बात. आणि खूप खूप इतका मोठे तो, पुरुष असेल. म्हणजे तो जो सल्ला आहे, तो म्हणजे एका अर्थाने तो दिशादर्शक असा सल्ला ठरला माझ्या आयुष्यासाठी, की तू तू चांगलं कर आणि वेगळं ते आपोआप होईल. की उगाच काहीतरी अट्टाहास आपण वेगळंच करायला पाहिजे आणि असं. तर तो एक शांतपणा आला माझ्यात, की चांगलं, सकस, दर्जेदार, सतत आपला जो स्तर आहे, तो सतत उंचवण्याचा प्रयत्न करावा. आणि जे वेगळं काय व्हायचंय आणि काहीतरी आपल्याला जगावेगळं करायचंय, ते दॅट विल टेक केअर ऑफ इट्स ओन. तर तो मला फार दिशादर्शक ठरला आणि ही माझी पहिली भेट झाली. आणि मग त्याच्यानंतर बिल्हण नावाची संगीतिका मी केली होती, त्यांच्या 80व्या वाढदिवसाच्या निमित्ताने दादर माटुंग्याने एक 6 दिवसाचा महोत्सव केला. ऍक्च्युली पुलंच्या गाण्यांवर तो कार्यक्रम करावा असं एक योजना होती. पण सुरेश खरे दादर माटुंग्याला हे होते, ते आहेत म्हणजे अजून सुद्धा. तर ते सुरेश खरे पुण्याला गेले होते पुलंना भेटायला, की असं असं आम्ही करतोय आणि तुमची परवानगी पण हवी आहे आणि आशीर्वादही हवे. तर सुनीताबाई म्हणले, काय गाण्यांचा काय कार्यक्रम करताय? तर ते म्हणले, असं पुलंच्या सगळी जी गाणी आहेत वेगवेगळी, ही गाणी आम्ही सादर करणार आहोत. तर सुनीताबाई म्हणाल्या, कोण करणार आहे? तर ते म्हणाले की कौशली नामदारकर. तर सुनीताबाई म्हणल्या, अच्छा, कौशल करणार आहे का? मग तुम्ही नुसती गाणी करू नका. कौशल करणार असेल तर मग त्याला सांगा की बिल्हण बसवतो. तर काय बिल्हण आहे? तर ते म्हणाले की रेडिओवर केलेली संगीतिका आहे. आणि जवळपास त्या काळात, म्हणजे तेव्हा, हे मी तुम्हाला सांगतोय, ते साधारण 2001 80व्या वाढदिवसाच्या आसपास, म्हणजे आता काय साल मला आठवत नाहीये, 2002 असेल मला वाटतं. तर काय एक, तर तेव्हा 50 वर्ष झाली होती त्या बिल्हण करून रेडिओवर. बापरे. तर हा, तर ते म्हणाले, तर ते कर, ती संगीतिका कर. सुरेश खरे म्हणाले, ठीक आहे, मी सांगतो कौशलला. मग मी खऱ्या काकांना विचारलं की, पण काका, त्याचं काही रेकॉर्डिंग वगैरे आहे का?
तर ते म्हणले की लालजी देसाईंकडे एक रेकॉर्डिंग आहे आणि किशोरी आमोणकरांकडे एक रेकॉर्डिंग आहे. तर आता किशोरीताईंना कसं विचारणार आपण की रेकॉर्डिंग द्या म्हणून. तर त्या आम्ही लालजी देसाईंना विचारलं, त्यांनी दिलं आम्हाला. आणि तर त्याच्यात एका बाजूला इतकी खरखर येत होती की ते क्लिअर नव्हतं शब्दच ते. नीट ऐकू येत नव्हते. पण आम्हाला बऱ्याच गोष्टी त्याच्यात कळल्या की अनेक सुंदर गाणी, म्हणजे माझे जीवन गाणे हम्म. हे बिल्हण मधलं गाणं आहे. अच्छा. आणि ती 40 मिनिटाची संगीतिका आहे आणि पूर्ण अशी गाणी त्या बिल्हण नावाच्या कवीचं पाडगावकरांनी लिहिलेलं आणि पुलंचं संगीत त्याला. आणि ते शब्दा वाचून कळले सारे. हे त्याच्यात आता शब्दा वाचून कळले सारे नंतर अभिषेकींनी रेकॉर्ड केलं. तर त्याच्यात त्यांनी आठवते पुनवेच्या रात्री लक्षदीप विरघळले गात्री असं गायलेत. पण ते चुकून गायलेत ते तसं. मग ते मुळात वेगळं आहे. मुळात वेगळं आहे. ते मुळात आहे की लक्षचंद्र विरघळले गात्री. अच्छा. असं ते आहे. आता तर ते आम्हाला कळलं त्याच्यामुळे. आणि ओंकार दादरकर गायला होता, अजित परब गायला होता, तनुजा जोग, शिल्पा पै, हे सगळे आमचेच कॉलेजचे. रुपारेलचा आमचा ग्रुप तो जो झाला होता ते सगळे गायले होते. आणि त्याच्यानंतर मग त्याचं रेकॉर्डिंग घेऊन मग 40 मिनिटं बिल्हण केलं. आणि त्याच्यानंतरचा भाग पुलंचे आवडते कवी, आणि ते मी केलेल्या चाली, पण त्यांचे आवडते कवी म्हणजे मर्ढेकर त्यांना आवडतात, बोरकर, ग्रेस, या सगळ्या असे कार्यक्रम आम्ही केला. तर सुरेश खरे, आता ही गोष्ट मला माहिती नव्हती की बिल्हण झाल्यानंतर मला सुनीताबाईंचा फोन आला. ते म्हणाले की मी ऐकलं आणि भाईंना आणि मला फार आवडलेलं आहे, तुला काहीतरी बक्षीस द्यायचंय, तर तू पुण्याला ये आणि भेटायला ये. तोपर्यंत ते मालती माधव भांडारकर रोडवर राहायला गेले होते. मी तिकडे गेलो त्यांच्या घरी. तोपर्यंत पुलं जास्त थकले होते म्हणजे या. आणि सुनीताबाई म्हणाल्या की खूप छान केलंस तू आणि कठीण होतं ते सगळं तू मॅनेज केलंस, तर तुला काय बक्षीस पाहिजे. तर त्यांनी मला पुलंची दुसरी एक संगीतिका होती, वटवट वटवट, त्याचं रेकॉर्डिंग दिलं त्यांनी मला. म्हणजे अजून एक जबाबदारी टाकली त्यांनी तुमच्यावर. अगदी नाही, पण त्यांनी ते दिलं. आणि मग ते घेऊन मी घरी आलो. कारण सुरेश खऱ्यांनी जाऊन त्यांना ऐकवलं होतं अख्खं रेकॉर्डिंग. तर ही गोष्ट मला माहिती असलेली गोष्ट. पण जेव्हा सुरेश खऱ्यांचं पुस्तक पब्लिश झालं आणि त्यांचा दादर माटुंग्यांनी कार्यक्रम केला, त्यांच्या भाषणात, आणि मी नव्हतो त्या दिवशी, पण माझी एक मैत्रीण होती आणि तिने मला नंतर फोन करून सांगितलं की सुरेश खऱ्यांच्या भाषणात ते असं म्हणाले की जेव्हा मी रेकॉर्डिंग घेऊन पुलंकडे गेलो आणि त्यांनी ते सगळी गाणी ऐकली, आणि तेव्हा मी म्हटलं की कौशलची पण चाल आहे बाई या पावसानाला. तर पुलं त्यांना असं म्हणाले की मी ती ऐकली आहे आणि ती मी आधी ऐकली असती तर मी माझी चाल लावली नसती. किती मोठं मन आणि किती कशीही माणसं आहेत. म्हणजे फार, म्हणजे तुम्हाला त्यांच्याकडनं हेच शिकायला मिळतं की एक तर 80 वर्षाच्या वयात तुम्हाला एखाद्या नवीन होतकरू संगीतकाराचं काम ऐकावं असं वाटणं, ते ऐकल्यावर त्याला बोलवणं आणि मुद्दामून त्याचं कौतुक करणं, त्याला प्रोत्साहन देणं, ही जी क्वालिटी आहे ना, तुम्ही 1000 लेखक मिळतील तुम्हाला 1000 संगीतकार मिळतील, तुम्हाला 1000 नट मिळतील, तुम्हाला 1000 विनोदवीर मिळतील, पण हे सगळं तर पुलं होतेच. पण ते ज्या दर्जाची त्यांची रसिकता होती ती अचीव करणं म्हणजे कमाल गोष्ट आहे असं मला वाटतं. नाही, खरंच ऐकून अंगावर काटा आला की, आणि अशी माणसं तुम्हाला भेटणं आणि त्यांचं तुमच्यावर प्रेम असणं, तुम्ही खरंच खूप मोठं भाग्य घेऊन आलेले आहात. सर, आता तुमचं महत्वाचं प्रोजेक्ट मराठी अभिमान गीत, त्याच्याबद्दल काहीतरी सांगा. इतके सारे कलाकार गायले त्याच्यात, मला वाटतं 450 कलाकार गायले ना? हो, पूर्ण समजा तुम्ही गायक, वादक,
त्याच्यातले ध्वनिमुद्रक, संगीत संयोजक याची समजा तुम्ही पूर्ण यादी काढलीत तर एक्झॅक्टली 543 मला वाटतं लोक होतात. त्यामुळे मला वाटतं 543 म्हणजे लोकसभेत आपण जितके लोक नेमतो तितके एक्झॅक्टली लोक येथे. बापरे. एका अर्थाने भारताचं प्रतिनिधित्व झालं असं. कारण त्या कोरस मध्ये जे गायलेत त्याच्यामध्ये पंजाबी लोक आहेत, बंगाली आहेत, मराठी आहेत, तमिळ आहेत, तेलुगू आहेत, सिंधी आहेत, हिंदू आहेत, मुसलमान आहेत, ज्यू आहेत. बापरे. त्यामुळे तुम्ही ख्रिश्चन आहेत, तुम्ही विचार करा म्हणजे असे ते सगळे लोक त्या याच्यात गायलेले आहेत. एका अर्थाने अत्यंत सर्वसमावेशक असं ते गाणं झालं. खरंच. पण कसा होता अनुभव एवढी सगळी माणसं एकत्र आणणं आणि त्यांच्याकडून काम करून घेणं? माणसं एकत्र आणणंच कठीण होतं, पण त्यांच्याकडनं काम करून घेणं इतकं कठीण नव्हतं. कारण एकदा त्यांनी प्रकल्प ऐकला आणि गाणं ऐकल्यावर ते त्यांच्या स्वयंप्रेरणेनेच ते गायचे उत्तम. आणि फार म्हणजे मला त्याच्यात गंमत वाटते की मराठी अभिमान गीताचं बाकी काय कॉन्ट्रीब्युशन आहे आणि त्याचं काय व्हॅल्यू आहे तर ते बरेच लोक खूप कौतुक करतात, खूप त्याच्याबद्दल भरभरून बोलतात, अनेक लोक टीका पण करतात. आणि माझं म्हणणं आहे की दोन्ही ओके, म्हणजे टीका होतेच काही किंवा झाली पाहिजे सुद्धा, पण शेवटी गाण्याचं काय महत्व आहे ते काळ ठरवत असतो. 50 वर्षांनी गाणं टिकलं तर उत्तम, नाही तर मग ते काय, पण गाणंच झालं ना त्याच्यात. त्यामुळे ते कितीही टीका केली तरी माझ्या मनात असं होतं की गाणंच झालं ना, काय त्याच्यातनं काही कोणाचं नुकसान झालेलं आहे, अत्यंत काहीतरी काय ड दर्जाचं आपण काहीतरी केलेलं आहे असं नाही. सुरेश भटांचे शब्द आहेत, होऊन किती वाईट गाणं होईल त्याच्यातनं. पण त्याच्यातली खरी गंमत अशी आहे की त्या गाण्याच्या रिलीज नंतर जन्म झालेली लहान लहान मुलं अजून ते गाणं म्हणतात. नक्कीच नक्कीच. ते गाणं फार सुंदर झालंय. त्याच्यानंतर आज एकही अशी जागा नाही, एकही असा देश नाही जिथे मराठी लोक आहेत आणि तिथे हे गाणं गायलं गेलेलं नाहीये. गंमत म्हणजे मागच्या वर्षीच्या ऑस्कर अवॉर्ड पूर्व संध्येला एक फॅशन शो होतो तिथे हॉलिवूडमध्ये. त्या हॉलिवूडच्या फॅशन शो मध्ये या गाण्यावर रॅम्प वॉक केलेला आहे हॉलिवूडच्या मॉडेल्सने. क्या बात. हे माहिती नव्हतं, म्हणजे बऱ्याच लोकांना माहित तुम्ही नसेल, पण खूप अजून सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे. त्या अभिमानाची खरी गोष्ट अशी आहे की हॉलिवूड मधला अत्यंत प्रसिद्ध असा फॅशन डिझायनर आहे ज्याचं बेवर्ली हिल्सला त्याचं बुटीक आहे. त्या डिझायनरचं नाव आहे शेखर रहाटे. मराठी माणूस आहे, काळा चौकीचा आहे, मुंबईच्या काळा चौकी मधला आहे. आणि त्याने हे गाणं फक्त ऑस्करच्या पूर्वसंध्येलाच नाही तर त्यांनी लॉस एंजलस फॅशन वीक मध्ये सुद्धा हे गाणं आणि माझ्या मराठी मातीचा लावाल लाटास टिळा हे नंदेश उमप गायला त्याच मराठी अल्बम, मराठी अभिमान गीताच्या अल्बम मधलंच ते गाणं आहे. आणि ते युट्यूबवर पण तुम्ही बघू शकता की हॉलिवूडच्या मॉडेल्स त्या नंदेश उमपच्या गाण्यावर रॅम्प वॉक करतात. इतके मस्त. पण हे काय नावाने आपल्याला पाहायला मिळेल सांगा प्रेक्षकांना, कारण माझे सगळे उत्सुक असतील. तुम्ही युट्यूबवर शेखर रहाटे लॉस एंजलस फॅशन वीक अच्छा असा सर्च मारलात तर तुम्हाला ते नक्की पाहायला मिळेल. अगदी अगदी. कारण सगळ्या मराठी लोकांसाठी गर्वाची गोष्ट आहे आणि मुख्य म्हणजे उत्सुकता आहे ते कसं केलंय लोकांनी. ते एक 10 मिनिटाचा तो पीस आहे आणि त्याच्यातली 1-2 मिनिटं हे गाणं पण लागतं त्याच्यात. बाकी सगळी वेस्टर्न गाणी आहेत त्याच्यात. किती छान किती छान. म्हणजे आपला झेंडा तिथपर्यंत आपण रोवलाय. सर, आपण मराठीवर एवढं प्रेम करतो. खरं तर तुम्ही गायक म्हणून किंवा संगीतकार म्हणून हा प्रश्न नाही विचारत मी. तुम्ही लेखक आहात, तुम्ही कवी पण आहात.
तर माध्यमातून घसरत चाललेली मराठी भाषा याच्यावर काय उपाय आहे? कारण आपण पेपर वाचतो, त्याच्यात शुद्धलेखनाच्या काही चुका असतात. हो. टीव्हीवरचे निवेदक पण बोलतात तर खूपच चुकीचं मराठी बऱ्याच वेळेला कानावर पडतं. आणि तुम्हाला तर माहिती आहे की आपली जी मुलं आहेत ती आता इंग्लिश मीडियममध्ये जातात हो. आणि त्यांच्या कानावर पडणारी भाषा हीच असते जे त्यांचे पालक त्यांच्याशी बोलतील हो. किंवा माध्यमातून त्यांच्या कानावर येईल ती भाषा असते. तर ती भाषाचा दर्जा घसरत चाललाय तर त्याला काय उपाय आहे असं तुम्हाला वाटतं? आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये दोन गोष्टींकडे अत्यंत दुर्लक्ष झालं असं माझं मत आहे. त्यातली पहिली गोष्ट ही भाषा आणि दुसरी गोष्ट सौंदर्य दृष्टी म्हणजे ॲस्थेटिक्स. हम्म. या दोन गोष्टींकडे प्रचंड, जे काय तुम्हाला करायचंय ते सुंदर करा. तर ती सौंदर्य दृष्टी येणं आणि त्याच्यातनं विचार करणं, ह्या दोन गोष्टींकडे आता काय झालंय बघा तुम्ही, की भाषा नाही म्हणजे आर्टिक्युलेशन नाही. आणि तुम्ही स्पष्ट, सत्यदेव दुबे फार छान म्हणायचे, ते म्हणायचे तुमची भाषा स्पष्ट नसेल तर तुमचे विचार स्पष्ट होत नाहीत. नक्की. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे भाषेबद्दलचा न्यूनगंड ह्या अनेक रूप धारण करतो. त्यातल्या एका बाजूला प्रचंड असा थोडासा मिंध रूप, की नाही मराठीत नको बोलायला, आपण इंग्रजी, माझी मुलं ना इंग्लिशमध्येच बोलतात असं सांगणं. आणि दुसरीकडे एक प्रचंड भाषेबद्दलचा अनाठायी गर्व, की नाही मराठी. आता तुम्हाला गंमत वाटेल पण मी परवा फेसबुकवर वाचलं की मी कुठलं तरी फेसबुकवरचं स्टेटस हिंदीत लिहिलं, ते मिर्झापूरच्या ह्याच्यावरनं. तर माझ्या विरुद्ध, म्हणजे ह्याला काही मराठीबद्दल काही वाटतच नाही असं लिहिणाऱ्या अनेक पोस्ट होत्या. ते ठीक आहे, सोशल मीडियावर चालत असतं. तर त्यातले एकाने फार मजेशीर, हा हिंदीत कशाला लिहितोय, हिंदीतलं कोणीतरी याला विचारत असेल हेही मला वाटत नाही. अरे देवा. आता माझं म्हणणं असं आहे की तुम्ही हे सगळं मराठीत मी लिहायला पाहिजे पोस्ट वगैरे, ठीक आहे, पण हिंदीतलं कोणी विचारत असेल ह्याला, असं आम्हाला वाटत नाही. म्हणजे दर्जा घसरलेला आहे हा सगळाच. तुमच्या भाषेतल्या संगीतकाराकडे बघण्याचा दृष्टिकोन काय, आणि तुम्हाला असं का वाटतं की हे महत्वाचं आहे की हिंदीतल्या लोकांनी मला विचारलं पाहिजे तरच मी मोठा, म्हणजे तुम्हाला असंच वाटतं. आणि सगळं जे मराठी भाषेकरता काही करायचं असेल तर त्याचा फोकस काय आहे, तर नाही हिंदी थांबा, एक भाषा. अहो नाही थांबवताय, तुम्ही आहात कोण? ही भाषा थांबवू नका. याच्यापेक्षा म्हणजे काय झालंय माहितीये का, ज्या काळात आपण नायक निर्माण करायचे त्या काळात आपण खलनायक कोण याच्याबद्दल चर्चा करतो. मग हिंदी खलनायक आहे, मग इंग्रजी खलनायक आहे, मग हेच नाही, मग जे लोक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात पाठवतात त्यांचंच कसं चुकलेलं आहे, आणि मग हे जे निवेदक आहेत की ते चुकीच्या भाषेत बोलतात त्यांचंच कसं चुकलंय. अहो किती दिवस आणि किती काळ तुम्ही ह्याची कशी चूक आहे आणि त्याची कशी चूक आहे याच्यावर चर्चा कराल. त्याच्यापेक्षा काही तुम्ही सकारात्मक गोष्टी करू शकता का भाषेबद्दल? 100%. पहिली गोष्ट, चांगलं बोला की, नक्की. चांगल्या उत्तम भाषेत बोला. आणि माझं तर म्हणणं आहे की मला मराठी भाषेबद्दल प्रेम वाटण्यामध्ये उर्दू आणि हिंदीचा खूप मोठा त्याच्यात भाग आहे. कारण मला गझलबद्दल प्रेम वाटायला लागलं. आधी मी पूर्ण कॉस्मोपॉलिटन वातावरणात वाढलेलो आहे, मी इंग्रजी माध्यमात शिकलेलो आहे, पण मला गझलबद्दल प्रेम वाटलं. त्यामुळे मला सुरेश भट सापडले, सुरेश भटांमुळे मराठी गझल सापडली, आणि मग त्याच्या निमित्ताने आणखीन मराठी लेखक सापडले, कवी सापडले. आणि मला असा एक साक्षात्कार झाला की माझं इंग्रजी वाचन खूप चांगलं होतं, आहे अजून सुद्धा, की
इंग्रजीमध्ये सर्वोत्कृष्ट किंवा इंग्रजी युरोपियन भाषांमध्ये कदाचित जगातलं सर्वोत्कृष्ट साहित्य असेल, पण माझ्याशी थेट नातं सांगणारं साहित्य हे केवळ आणि केवळ मराठीतच आहे. दुसऱ्या कुठल्या भाषेत नाही. माझ्या आजूबाजूच्या लोकांबद्दल सांगणारं साहित्य हे कुठल्या भाषेत आहे. आणि मुळं आपली धरून ठेवणं आणि त्याच्या मुळापर्यंत जाणं. तर हे तुम्ही जेव्हा म्हणता की अरे यांनी फेसबुकवर हिंदीत मेसेज टाकला म्हणजे याचं काय मराठीवर प्रेम नसणार, हे कसले संगीतकार, असं तुम्ही म्हणायचं. तुम्ही भाषेचा प्रश्न किती छोटा करून टाकलेला आहे. हा एका प्रश्न भाषेचा की कोणीतरी हिंदीत स्टेटस लिहितं, तुम्हाला गांभीर्य नाही कळत याचं. तुम्हाला असं वाटत नाही की या भाषेच्या प्रचाराकडे अत्यंत गांभीर्याने बघितलं पाहिजे. बरं, मला जे वाटतंय ते मी मराठी अस्मिता कल्चरल फाउंडेशनच्या याच्यातनं करतोच आहे. मी कुठल्याही तऱ्हेनी मी प्रकाशक नसून किंवा मला तसं काही हे नसून सुद्धा कुसुमानीला मी केलंच ना, ते भाषेच्या प्रेमासाठी. तर त्याच्यात तुम्हाला हे करायचं असेल तर तुम्हाला त्याग करावा लागतो. इतरांच्या फेसबुक पोस्टवर एक हिणकस शेरा मारणं, याच्यात तुमचा काही त्यागच नाहीये. नाही, पण मला नेहमी असं वाटतं की भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. वेगवेगळ्या अनेक भाषा आहेत. जसं आपण मराठी माझी माय आहे, माय मराठी म्हणून इतर भाषांना मावशी म्हणून तुम्ही तेवढा सन्मान द्या ना, काही हरकत नाही. पण आपल्या आईला विसरू नका. आणि इतरांनी दुसऱ्या भाषेत काही म्हणायचा प्रयत्न केला तर त्यांना काही म्हणू नका. सिंपल, इतकं सोपं आहे की नाही. कुठल्याही मराठी भाषेच्या मोहिमेचा जो फोकस आहे हा दुसऱ्या भाषांना थांबवा आणि त्याच्यावर टीका करा, तर तुमचा फोकस परत त्या भाषेवर जातो आणि त्या भाषेलाच प्रसिद्धी मिळते, मराठीला मिळत नाही. आणि मराठीचा प्रश्न इतका छोटा आणि इतका साधा नाहीये, तो अत्यंत गुंतागुंतीचा आहे. त्याला अत्यंत गांभीर्याने त्याच्याबद्दलचा विचार केला पाहिजे. काही कुणाचा फायदा होत नाही, उलट नुकसानच होतं, कारण तुम्ही तुमच्याच लोकांना दुरावता. आता मी काही या लोकांचा शत्रू आहे का? मी समजा एक वाक्य हिंदीत टाकलं तर मी मराठीचा आणि या सगळ्या लोकांचा शत्रू होतो का? नाही होत. पण तुम्ही नुसतीच टीका करता. त्याच्या पलीकडे तुमच्यात काय, माझं आता काय होणार की हे लोक आहेत का त्याच्यात इन्व्हॉल्ड, तर मी जाणार नाही, कारण यांना काय मला नावं ठेवण्यातच इंटरेस्ट आहे. मग लोक तोडतो आपण. भाषेने लोक जोडले पाहिजेत, अगदी. लोक तोडता कामा नयेत. आणि याचं मराठी अभिमान गीत हे उत्तम उदाहरण आहे. कारण मराठी अभिमान गीत एका अर्थाने रेडिओवर मराठी गाणी लागत नाहीत, याला तो एक माझा प्रतिसाद होता. हे तुम्ही म्हणता डाऊन मार्केट आहे आमची भाषा, मी तुम्हाला दाखवतो की अप मार्केट काय काय आहे आमच्या भाषेमध्ये, आणि आम्ही प्रयत्न करू आणि आम्ही दाखवू जगाला. नाही हे नाही, मराठी शुद्ध मराठी भाषा आहे आपली, आहे. प्रेमात पडावं अशी भाषा आहे. तर खरं तर रेडिओच्या विरुद्ध एका अर्थाने ही मोहीम होती, पण ती रेडिओचा विरुद्ध आहे असा फोकस त्याचा राहिला नाही, ती भाषेच्या प्रेमासाठी झाली. त्यामुळे आज एकही शत्रू झाला नाही माझा रेडिओमध्ये. नक्कीच. उलट सगळ्या रेडिओ स्टेशन्सनी प्रेमाने लावायला सुरुवात केली मराठी गाणी. रेडिओ मिरची जे लावायचे नाहीत त्यांनी मराठीमध्ये अवॉर्ड सुरू केले. त्यांचे जे रेडिओ जॉकीज होते त्यांनी अत्यंत स्वागत केलं या गाण्याचं आणि या एका भावनेचं सुद्धा की नाही नाही लावायला पाहिजेत मराठी गाणी, आणि आपलं ते कर्तव्यही आहे आणि कोणीतरी ते केलं पाहिजे. नक्कीच नक्कीच. भाषेची कुठलीही चळवळ ही लोकांना जोडणारी हवी, लोकांना तोडणारी नको, असं नाही, नक्कीच मला नाही. वाटतंय. त्याच्यातनं समजा लोक म्हणाले नाही 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 तूच चुकीचं आहेस, तर बरं मी माझं काम करत राहीन. आलात तर तुमच्यासह, न आलात तर तुमच्याशिवाय. खरंच आहे सर. खूप अतिशय सविस्तर आणि खूप छान उत्तर दिलं. हे ऐकूनही बरीच मंडळी मराठी भाषेबद्दल काहीतरी करू लागतील. सर, नवीन अपकमिंग गायक आणि त्यांचे पालक, कारण पालकही हल्ली खूप सपोर्ट करतात. एकेकाळी असं होतं की तू तुझं करतोयस गाण्यात तर कर तुझं तू, हो.
परंतु पोटापाण्यासाठी काय करणार आहेस असं घरचे विचारायचे, असा काळ होता. पण आता बरोबर. मुलांनी करिअर म्हणून गाणं करावं असा विचार असलेले पण खूप सारे पालक आहेत, मुलं पण आहेत तशी. त्यांना बरोबर आहे. तुम्ही आता आपण जाता जाता काय सल्ला देऊ? अ, मला असं वाटतं की 2 स्तर दिसतात आपल्याला याच्यातले. एक वरचा एक पडदा असतो, ज्याच्यामध्ये याच्यातलं सगळं ग्लॅमर दिसत राहतं आणि याच्यातली प्रसिद्धी दिसत राहते. पण आता लक्षात घेतलं पाहिजे की 15 मिनिटाच्या प्रसिद्धीचे दिवस आहेत आता. ते कुठल्या मला वाटतं टॉफलर असं म्हणालेलं आहे बहुतेक, की मला लेखक आठवत नाहीये, बहुतेक टॉफलरच, की अ टाइम विल कम वेअर एव्हरी पर्सन विल बी फेमस फॉर 15 मिनिट्स. तर ही जी लोकप्रियता किंवा प्रसिद्धी आहे ही अत्यंत हलक्या पायाची आहे आणि हलक्या कानाची पण आहे. तर ती कधी संपेल, कधी जाईल तुम्हाला सांगताही येणार नाही. बरोबर? तर त्यामुळे त्याच्याकडे याच्यात खूप प्रसिद्धी आहे म्हणून बघू नये, कारण त्या प्रसिद्धीच्या पडद्याच्या मागची जी बाजू आहे त्याच्यात अत्यंत कष्ट, प्रचंड वेगवेगळ्या तऱ्हेचे प्रॉब्लेम्स असं पण आहे. पण आज तुम्ही करिअर म्हणून याचा विचार करू शकता. ही अत्यंत चांगली गोष्ट आहे, की वेगवेगळे ॲव्हेन्यूज उघडलेले आहेत. हो, अगदीच. वेगवेगळे मंच आता उपलब्ध झालेले आहेत, की तुम्ही काय करू शकता त्याच्यात. तुम्हाला शिकवायचंय का? तुम्हाला कोलॅबोरेट करायचंय का? तुम्हाला गाणं म्हणायचंय का? तुम्हाला संगीत संयोजन करायचंय का? तुम्हाला कार्यक्रम करायचे का? तुम्हाला इंटरनेटवर काही शोज करायचे का? तर हे सगळे माध्यमं खूप तशी तुमच्याकडे टॅलेंट असेल आणि तुमची कष्ट घ्यायची तयारी असेल तर तुम्ही याच्यात पुढे जाण्यापासून कोणी आता तुम्हाला थांबवू शकत नाही. आणि पालकही खूप फक्त सपोर्ट करतायत सध्या, त्यांच्याबद्दल कौतुकाचे हो. फक्त उठवाटे थापतायत. अवाजवी अपेक्षा ही तुमची शत्रू ठरू शकते. नक्कीच, नक्कीच. तर कारण त्याच्यापासून शिकणं फक्त आणि लांब. मोठं होणं फार कठीण आहे काम. हो हो. नक्कीच. हा. तर कधीही न संपावं असं हे गप्पा आहेत आणि मला माहितीये, तुम्हाला माहितीये की मला खूप आवडत आहे बोलायला, परंतु आपल्याला वेळेचं बंधन आहे. त्यामुळे आपल्याला हा दुसरा भागही इथे थांबवावा लागणार आहे वेळेअभावी. मंडळी, सरांना परत एकदा आपण बोलवू, कुठल्या तरी नवीन वेगळ्या विषयावरती बोलायला बोलवू, कारण सरांचं बोलणं इतकं सुंदर आहे, ऐकत राहावं असं आहे. आणि नील मल्टी इव्हेंटचा अत्यंत एक आवडता उपक्रम आहे नीलम कट्टा. त्याच्यावरती सर माझ्या आमंत्रणावरती आले आणि त्यांनी इतकं सुंदर मौल्यवान असं मार्गदर्शन केलं आपल्याला आणि इतक्या छान गप्पा मारल्या त्यांनी. त्याबद्दल सर तुमचे खूप खूप मनापासून आभार, की तुमच्या व्यस्त दिनक्रमातून तुम्ही, मला धन्यवाद. कल्पना आहे काल रात्रभर एका रेकॉर्डिंगमध्ये होता हो. आणि आता तुम्ही माझ्याशी बोलताय, तर खूप खूप आभार सर तुमचे. मंडळी, धन्यवाद. नीलम कट्ट्याला तुमचा खूप उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळतोय. आपण अतिशय वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मंडळींना तुमच्या भेटीला आणतोय आणि उद्देश एकच आहे की त्यांच्यापासून असलेली पॉझिटिव्हिटी आपण घेतोय, त्यांचा ज्ञानाचा थोडासा आपल्याला वापर होईल असं वाटतंय. वेगळ्या क्षेत्रामधले काय संघर्ष आहेत, काय फायदे आहेत, तेही आपण माहिती करून घेतोय. तर आपण नक्की नक्की बघत राहा नीलम कट्टा. आत्ता जर आपण नील मल्टी इव्हेंटच्या पेजवरून हे पाहत असाल तर पेज लाईक करा. जर आपण नीलम कट्टा ह्या यूट्यूब चॅनलवरून जर हा कार्यक्रम बघत असाल तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढच्या पण सगळ्या आमच्या एपिसोड्सना हजेरी लावा. सर, आपला परत एकदा आभार मानते आणि धन्यवाद. भेटूया. धन्यवाद. थँक्यू सर. नक्की नक्की भेटू.